प्रिय सर्व संघटनांच्या सभासदांनी, आज संपूर्ण जगभर अशी ओरड आहे की वोकेशन्स कमी झालेले आहे, फादर्स सिस्टर्स ब्रदर्स कमी आहे. तर हे प्रभूचं कार्य हे न्यायाचं असतं आणि माझा असा ठाम विश्वास आहे हे प्रभूचं कार्य करणारे सर्व संघटनातील जो प्रापंचिक वर्ग आहे तोच हे कार्य पुढे येणार. आज सर्व सिस्टर्स ब्रदर्स जरी कमी असले तरी तुम्ही सर्व या चर्चचे सक्रिय सभासद फादरांचे आणि सिस्टरांचे तुम्ही भाग आहात. हे जे एक्सटेंडेड कार्य आपल्या पॅरिशमध्ये होत आहे सर्व संघटनेद्वारे, त्यामुळे ती संघटना त्यामुळे ते पॅरिश अधिक सक्रिय होत आहे आणि आज संपूर्ण जगभर आहे. त्यामुळे नवीन ख्रिस्त सभेची पद्धत पुढे हळूहळू फोफावा झाला आहे. फादर सिस्टर जरी कमी असले तरी परमेश्वर हे प्रापंचिकाचं जे प्रिस्टूड आहे, ले प्रिस्टूड, प्रापंचिकाचं जे धर्मगुंपद आहे, प्रापंचिकाचं जे रिलिजियस लाईफ आहे, त्यामुळे आता चर्च अधिक सक्रिय होणार. मी या पॅरिशमध्ये गेल्या वर्षी पाहिलं की विविध संघटना जणू आमचे उजवे हातात होते. आमचे सर्व हाताची ओळख होती आणि सर्व काही संघटनेद्वारे हे पॅरिश अगदी सुरळीत चालतं. प्रत्येक संघटनेचं एक विशेष कार्य होतं. त्या कार्याद्वारे माझ्या प्रिय हे पॅरिश पुढे जात आहे. आज विविध संघटना आणि त्यांचं खास वैशिष्ट्य आज मी तुमच्यापुढे नमूद करत आहे. पॅरिश पास्टर काउन्सिल, धर्मधर्म पारखीय मंडळ आणि गावातील प्रेरक ॲनिमेटर्स, त्यांना मी उपमा दिली की पॅरिसची लाईफ लाईन. म्हणजे आपली रेल्वे कशी असते, रेल्वेचं जाळं कसं पसरलेलं असतं, तसे पॅरिशियन्स मेंबर्स आणि ॲनिमेटर्स हे प्रत्येक गावामध्ये कुटुंबापर्यंत पोचलेले असतात आणि पॅरिसचं प्रत्येक उपक्रम ते गावातील आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवत असतात. प्रार्थना संघ म्हणजे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्या स्पिरिच्युअल लाईफ ऑफ द पॅरिश, की ज्या आपल्या धर्मक्रमाची आध्यात्मिक उपसा दर सोमवारी आणि वर्षाच्या अनेक वेगवेगळ्या उपक्रमामध्ये प्रार्थना संघ आपल्याला एक स्पिरिच्युअल खाद्य देत असते. आणि संत पॉल चर्च प्रार्थना संघ आज संपूर्ण वसईमध्ये आज नावाला आलेला आहे. आज अनेक ठिकाणी धर्मप्रांताच्या बाहेर आपल्या प्रार्थना सभाला आमंत्रण असतं. या आपल्या आंबेडकरांसाठी जमेश ही आनंदाची गोष्ट आहे. या आपल्या प्रार्थना संघाचे जे 40हून जास्त सभासद आहेत ते वेगवेगळ्या दृष्टीने सुवार्ता प्रचार इव्हँजलायझेशन करतात. आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक आहे. माझ्यासाठी ज्येष्ठ नागरिक म्हणजे एक अनुभवाची शिकून अनेक उन्हाळे पावसाळ्यातल्या ज्येष्ठ नागरिकांनी पाहिलेले आहेत आणि त्यांचा अनुभव, त्यांचा शांतपणा, त्यांचं विजन या आपल्याला धर्मपूर्ण आणि पॅरिशच्या दिशा देत असते. महिन्याच्या 4थ्या शनिवारी आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिक नित्यनिर्माणी सभा घेत असतात आणि त्या सभेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम ठरवतात. ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना अभिष्ट चिंतन करतात, त्यांना बक्षीस देतात आणि त्यामुळे जे ज्येष्ठ नागरिकांची काळजी सुंदरपणे घेतली जात आहे ते अधिक तारुण्य अनुभवत असतात. सेवेचा आदर्श दिनाने गरिबापर्यंत पोहोचणार
म्हणजे संत विल्सन डी पॉल संघटना. संत विल्सन डी पॉल संघटना आपल्या पॅरिससाठी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कार्यक्रम आयोजित करीत असतात. पण विशेष करून गरिबांची काळजी कशी, औषधोपचार, शिक्षण, अन्नधान्य आणि इतर गरजा संत विल्सन डी पॉल तुम्ही पॅरिसच्या लोकांनी दिलेल्या दानावरून ते सुंदर कार्य करत आहे. यावर्षी संत विल्सन डी पॉलचं डोनेशन आणि चर्चमध्ये कलेक्शन हे डबल करायला ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि जे दत्त कुटुंब आहे त्यांच्याकडून प्रशंसेची थाप आहे त्यांच्यासाठी की आम्हाला वेळोवेळी संत विल्सन डी पॉल भेट देत असतं. आम्हाला योग्य ते अन्नधान्य मिळतं, आमची शैक्षणिक वैद्यकीय गरजा पुरवल्या जातात. आपल्याकडे उपासना समिती आहे. उपासना हा संपूर्ण देऊळ मातेचा प्रकार. लिटरची उपासना जर सुंदर झाली तर आपल्याला आध्यात्मिक जीवन अधिक चांगलं जगता येईल. आठवड्यातून एकदा आपण 1 तास दिवसासाठी येतो आणि सुंदर उपासना आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ येते. नित्य निर्माणे प्रत्येक गाव परिवार आपल्या पॅरिसमध्ये दिलेल्या जबाबदाऱ्या योग्य ते पार पाडत असतात. रविवारची वाचन असो, रोजची वाचन आणि सणासुदीला आपली उपासना समिती सुंदर कार्य करत आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. ख्रिस्त शरीर सेवक त्यांना मी उपमा दिली आहे ते परमेश्वराला आजही लोकांपर्यंत घेऊन जात असतात. कोणतं ख्रिस्त शरीर त्या हातात असतं आणि त्यांचा आध्यात्मिक जीवनापर्यंत गरिबापर्यंत आजारापर्यंत फाटेला खेळलेले आहे. नित्य निर्माणे दर रविवारी न चुकता आपले सर्व 24 ख्रिस्त शरीरात सेवक या आजारी लोकांपर्यंत फाटेला खेळलेल्या पर्यंत पोहोचत आहे. आपल्याकडे सोसायटी आहे स्त्रियांची सोसायटी दर शनिवारी देवळाची साफसफाई करते. त्यांच्या सभा असतात. जे वसईमध्ये स्त्रियांचं फेडरेशन आहे त्या फेडरेशनमध्ये त्यांचा सहभाग असतो. नित्य निर्माणे जे प्रमोटर्स आहेत त्यांच्या सभा होत असतात आणि सगळ्या सोसायटीच्या स्त्रिया त्यांना मी उपमा देत आहे की या जेरुसलेमच्या स्त्रिया जशा येशूवर होत्या तशा देऊळ मातेवर आहेत, धर्मगुरूबरोबर आहेत, धर्म भगिनीबरोबर आहेत. काही कार्याची गरज असते तर सोसायटी स्त्रिया पुढे असतात. आपली शिक्षक संघटना वेगवेगळ्या शाळेमध्ये कार्य करीत असतात आणि त्या व्यतिरिक्त आपल्या पॅरिसमध्ये आपल्या मुलांची जडणघडण करण्यासाठी त्यांनी कटिबद्धता दाखवलेली आहे, कमिटमेंट केली आहे. वर्षातून 3-4 प्रोग्राम आपल्या मुलांसाठी घेत असतात. त्यांचा संपूर्ण वेळ मिळतो. ज्या कॅम्प्स ते अरेंज करत आहेत त्याच्यामध्ये नाविन्य असतं, क्रिएटिव्हिटी असते, संपूर्ण ते झोपून देत असतात की आपल्या लहान मुलांना चांगलं वळण कसं लावता येईल. आपली छोटी मुलं कशी काय ख्रिस्तामध्ये डोळावले जातात. 5 संकट काय सांगू, 5 संकटमध्ये 2020ची मॅच असते त्याप्रमाणे ते 2 दलात कार्य करतात. त्यांचं कार्य फक्त 40 दिवस असतं. येशूला पदस्तंभावर खेळलेल्या येशूला ते खाली उतरवत असतात आणि सुरुवातीला येशूला जेव्हा मरणदंडाची शिक्षा झाली त्यापासून ते वधस्तंभावर उतरविण्यापर्यंत त्यांचं जे सक्रिय कार्य असतं ते अगदी वाकड असतं. कुठल्याही प्रकारची प्रसोशन नाही, योग्य रीतीने ते कार्य करतात. आणि जो गुड फ्रायडेचा सुंदर नजारा येशूच्या दुःखस्थानाचा ती तयारी केलेली असते की आपल्या सर्व मुलांना, आपल्या सर्व ख्रिस्ती लोकांना येशूचं दुःखस्थान आणि मरण काय आहे त्याची परिस्थिती आपल्याला 5 मिनिटं देत असते. आपल्या पॅरिसमध्ये समेट मंडळ गेल्या वर्षभरात जवळजवळ 10-15 न्याय आमच्याकडे आहे. छोटंसं समेट मंडळ म्हणजे बंधू बहिणी
जेव्हा जेव्हा मी त्यांना आमंत्रण केलेलं आहे तेव्हा तेव्हा त्यांनी माझ्या हाती लावून दिलेला आहे. योग्य ते मार्गदर्शन ते करत आहे. काही गॅस सुटतात, काही सुटत नाही, पण समेट मंडळ आपल्या तरीके प्रयत्न करत असतात एक दिशा देण्यासाठी, एक मार्गदर्शन देण्यासाठी की नक्की आपण काय करू शकतो, कुठल्या निर्णयापर्यंत येऊ शकतो. ते आपल्या चर्चमधील जणू काही शांती निर्माण करणारे शांती देत आहे. आपलं क्वायर आहे, आपल्याकडे 5 क्वायर आहे. या 5ही क्वायर सुंदरसं गायला आपल्याला आध्यात्मिक सुरामध्ये गाण्यासाठी संगीत जे आपल्या पॅरिशमध्ये योग्य उपासनेला दिशा देण्यासाठी वेगवेगळी गाणी घेऊन त्याची अगोदर सराव करणं, संपूर्ण उपासना अगदी आकर्षक कशी होईल, क्रिएटिव्ह कशी होईल, त्याबद्दल लोकांना उपासनेचं मंत्रमुग्ध कसं करता येईल जे आपलं क्वायर मंडळ पाहत असतं. युवक आहे, यूथ आर द लाईफलाईन ऑफ द पॅरिश. आपले युवा कार्य संपूर्ण वर्षभर सक्रिय असतात, वेगळ्या कार्यक्रम ते आयोजित करतात. विशेष करून आपल्या सणाच्या वेळेला संपूर्ण जो गडावर असतो ते उपक्रम असतात, ते युवक सक्रियपणे सहभाग घेऊन आपल्याला सुंदर असं मनोरंजन ते देतात. आपल्याकडे अशाच संघटना ज्या विधवा आहेत त्यांची काही दुःख आहे आणि या विधवा एकत्र येऊन आपल्या सुखदुःखात शेअरिंग करत असतात, एकमेकांना समजून घेत असतात आणि आपलं हे दुःखी जीवन अधिक सुखकर कसं करता येईल त्या अशा तिथलं विशेष कार्य असतं, एकमेकांना आधार देतात. आपल्याकडे मिशन मित्र मंडळ आहे. सध्या आपण काही कारणास्तव मिशनमध्ये गेलेलो नाही, तरी सुद्धा मिशन मित्र मंडळ अनेक वर्षापासून कार्यरत आपल्या धर्मप्रांतात खूप सुंदर कार्य केलेलं आहे आणि सुवार्थ प्रचाराचं कार्य आपल्या मिशन कार्याद्वारे आपलं मिशन मित्र मंडळ करीत असतं. आपल्याकडे प्रॉपर्टी आणि फायनान्स कमिटी आहे. या चर्चची उभारणी असो, आपली संपूर्ण देवळाची प्रॉपर्टी असते, ती प्रॉपर्टी योग्य रीतीने कशी हाताळली जाते एक विश्वास म्हणून माझ्याबरोबर ते कांद्याला कांदा लावून कार्य करत असतात. मौलिक त्याचं मार्गदर्शन मला करतात की आपण काय करावं, काय करू नये आणि प्रॉपर्टी आपल्याला योग्य रीतीने कशी ठेवता येईल. ही प्रॉपर्टी कमिटी आणि फायनान्स कमिटी आम्हाला मार्गदर्शन करीत आहे. आपल्याकडे कशी मोठा तुम्ही दिलेलं दान दर सोमवारी, दर गुरुवारी, महिन्याच्या शनिवारी शुक्रवारचं दान आणि इतर जी दान आहे कसे मोजणारे नित्य नेमाने येतात, संपूर्ण हिशोब करतात. पहिले बँकेमध्ये स्लीपर तिथे भरतात, बँकेमध्ये तेच आपल्या स्टाफ आपली आहे गरवणीकांच्या त्यांच्या मदतीने नित्य नेमाने वर्षभर करत आहे. त्याबद्दल मला खूप त्यांच्याविषयी अभिमान आहे. कुटुंब सेवा माझ्याकडे बहिणी की प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणं, बाप्तिस्माचे फॉर्म भरणं, वर्षभरात काही कार्यक्रम आयोजित करणं, या आपली कुटुंब सेवा समिती करतात. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपल्याकडे एक सामाजिक संस्था आहे जनहित. ती चर्चची जरी सल्ला करत असली तरी आपल्या पॅरिशमधील आपलेच लोक जनहितासाठी कार्य करतात. वेगवेगळ्या उपक्रमामध्ये ते कार्य सक्रिय करत आहे. त्यामध्ये आधार खूप आहे. कुठल्याही प्रकारचं एका हाताने दिलेलं काम दुसऱ्या हाताने न कळता गरिबांना गरजवंतांना ते आधार देत असतात. आणि इतर काही संस्था असतील ज्या मला ठाऊक नाही, अशा सर्व संस्था ज्या चर्चेला संलग्न नाही पण आपल्या पॅरिशला सक्रिय करण्यासाठी मदत करतात. प्रिय बंधू बहिणी, येशू ख्रिस्त हा चर्चचा मस्तक आहे आणि आपण सर्वजण त्याचे विविध अवयव आहेत. शरीराला वेगवेगळे अवयव आहे. डोळा कानाला सांगू शकत नाही माझं कार्य नाही, हात पायाला सांगू शकत नाही हे माझं कार्य नाही.
हृदय किडनीला सांगू शकत नाही हे माझं कार्य नाही. प्रत्येकाचं कार्य ते वेगवेगळं असतं, तरी ते परस्परावर अवलंबून आहे. शरीराचा एखादा तरी भाग सदोष असतात तर आपलं शरीर आपल्याला योग्य रीतीने साथ देते. तसं पॅरिसमध्ये या विविध संघटना या परस्परावर अवलंबून ऐक्याचं कार्य करून सकारात्मक कार्य करून कार्यशाळेला सक्रिय करत राहील. त्या अनुषंगाने आपण वाटचाल करत आहोत. तुम्ही वर्षभर कार्यरत असताना हा कार्यक्रम तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे. तुम्हाला इथे फक्त आज चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे. प्रार्थना संघाला मी आमंत्रण केलेलं आहे की आम्हाला थोडंसं मनन चिंतन करण्यासाठी तुम्ही सहाय्य करा. त्या आपल्याला प्रार्थनेच्या रूपमध्ये आहे. त्यानंतर फादर रॉनी डांगे धार्मिकतेकडून आध्यात्मिकडे प्रवास कसा करावा यावरती आपल्याला मार्गदर्शन करतील. मिस्टर रवी डायस गुरगावरून आलेले आहेत. ते आपल्याला एक साक्ष देतील की चर्च संघटनेमध्ये सक्रिय झाल्यानंतर परमेश्वराचे काय आशीर्वाद आपल्याला मिळेल त्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि शेवटी आपले नंदाकार चर्चचे कार्यश्री फादर डॉमिनिक देव आणि धर्मप्रांत मुलगामी ख्रिस्ती समाजाचे असिस्टंट डायरेक्टर ते आपल्याला सागामित्राचा आशीर्वाद देऊ. आपण हा 2 तासाचा हा चिंतनाचा कार्यक्रमाचा आपण समारोप